नेत्यांच्या सगळ्या शिवसेना नेत्यांनी कशा पद्धतीनं सक्रिय व्हावं, कशा पद्धतीनं संघटन व्हावं या हेतूवर विचार करण्यासाठी संघटनात्मक बैठक होती। नाही पण दानवे साहेब, जी पक्षाला गळती लागली आहे त्या दृष्टीनं पक्षात काही चिंतन मनन काही होतंय की नाही? नाही, गळती मला असं वाटतं मोठे मोठे प्रलोभनं देऊन अशा पद्धतीनं कोणताही विचार नसताना संघटनेत काही लोकांना प्रवेश दिला जातोय आणि आता ही एक प्रोसेस असं आम्ही समजतो। संघटना काही कोणासाठी थांबत नसते, संघटना ही सतत चालणारी प्रोसेस आहे आणि शिवसेनेने असे अनेक अनुभव घेतलेले याच्या आधी सुद्धा आणि वाटतं या सगळ्या अनुभवातून शिवसेना तावून सुलाखून निघाल्याशिवाय राहणार नाही। कोकणातली जी पडझड आहे ती प्रामुख्यातून पक्षांतर्गत झालेल्या वादामुळे झालेली पाहायला मिळते आणि त्यामुळे हे राजन साळवी असतील किंवा इतर नेते आहेत ते एकमेकांना दोष हे पहा, कोकणातून एक काळ मुख्यमंत्री आलेले नारायण राणे गेले होते, त्याच्यानंतरही शिवसेना तिथं उभी राहिली, शिवसेनेचे खासदार निवडून आले, शिवसेनेचे आमदार तिथून निवडून आले आणि म्हणून नारायण राणे तर त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले नेते होते आणि त्यामुळे आता ही सगळे लोक जात असतील, निश्चित चांगले लोक गेलेले हे मान्य केलं पाहिजे, परंतु संघटना याच्यावरही मात करेल एवढं मी तुम्हाला सांगतो। पण दानवे साहेब, एक विषय असा होता की राजन साळवी तर गेले आहेत शिंदे शिवसेनेत आणि हे सगळं सुरू असताना भास्कर जाधव यांचीही नाराजी समोर येते, कारण ते असं म्हणतात की माझ्या कार्यक्षमतेप्रमाणे मला काम मिळत नाहीये संघटनेत। वाटतं भास्करराव जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत शिवसेनेचे, मी लहान शिवसैनिक, मी त्याविषयी बोलणं योग्य होणार नाही, पण भास्करराव जाधव शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत। नाही, असं काही नाही, आज समजूत काढण्याचा काय विषय आहे, ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यांची समजूत मला असं वाटतं पक्षप्रमुखांनी त्यांचं नियमित बोलणं होत असेल, एखादी प्रतिक्रिया व्यक्त केली म्हणून काय पक्षावर नाराज असा त्याचा अर्थ होत नाही। पण भास्कर जाधवांसारखा जो ज्येष्ठ नेता जेव्हा पक्षामध्ये इतकं सगळं सुरू असताना भास्कर जाधवांसारखा ज्येष्ठ नेता असं म्हणतोय की माझ्या कार्यक्षमतेचा किंवा माझ्या कार्यपद्धतीचा पक्षात वापर केला जात नाहीये, तर याला काय म्हणावं? हे पहा, आता मी बोललो ना की भास्करराव जाधव हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, मी त्याच्यावर बोलणं योग्य होणार नाही, परंतु भास्करराव जाधव आज शिवसेनेचे विधानसभेतले शिवसेनेचे गटाचे नेते आहेत, शिवसेना पक्षाचे ते नेते आहेत, ह्या जबाबदाऱ्या मोठ्याच आहे।